मित्रांनो, महाभारतामध्ये ज्या प्रकारे भीष्म पितामह आणि गुरुद्रोण यांनी चक्रव्यूह रचून अश्वत्थामाला हेरलं होतं, त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह शरदचंद्र पवारसाहेब आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीने जे जातीयवादाचं चक्रव्यूह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार केलं आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती सक्सेससुद्धा त्यांना मिळाली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज मी या टॉपिकवर बोलणार आहे की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांचा जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या जोडीने गेम केला आणि त्याच्यामागे काय काय फॅक्टर्स होते आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाशी बिलॉंग करतात, त्यांना त्याचा फायदा कसा झाला याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करू. प्लीज त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही मला सपोर्टही करू शकता, जॉईन बटन घेऊनही सपोर्ट करू शकता. तर मित्रांनो, आपण एका मुद्द्यावरती बोलू. मी काही पॉईंट्स तुमच्यासाठी काढून ठेवलेत. तर पहिला मित्रांनो मुद्दा आहे रिझन्स, की असे काय कारण आहेत की शरद पवार साहेब हे देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती म्हणजे प्रचंड तिरस्कार करतात किंवा त्यांच्या मनामध्ये जे विष देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे ते विष असण्याचं कारण कोणकोणते रिझन्स आहेत याच्यावरती आपण डिस्कस करू. म्हणजे हेच रिझन्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे 2014 नंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारच्या कुशलतेने त्यांनी राज्य केलं, वसंतराव नाईक नंतर महाराष्ट्राचे पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस होते. तर देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र 5 वर्ष चालवला आणि पूर्ण काळ कंप्लीट केला, 2014 ते 2019 या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांची जी सत्ता होती ती अस्थिर करण्याचा प्रयत्न शरदचंद्र पवार साहेब यांनी वेगवेगळ्या मार्गाने केला. 2014 ते 2019च्या दरम्यान सुद्धा मराठी मोर्चे, मराठ्यांच्या आरक्षणाचे मुद्दे मोठ्या प्रमाणावरती निघाले. तुम्हाला आठवत असेल, मुका मोर्चा वगैरे निघाला होता. मोठ्या प्रमाणावरती मराठी एका जागी यायचे. पण देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कुशलतेने आणि अशा अत्यंत कुशाग्र माइंडने, पॉझिटिव्हिटीने हे मुद्दे हँडल केले आणि मराठा समाजाला रिझर्वेशन 10% रिझर्वेशन देऊन त्या हायकोर्टामध्ये टिकवलं सुद्धा. तर देवेंद्र फडणवीसांची जी हुशारकी होती, यांनी त्यांना 5 वर्ष सत्ता राखण्यास त्यांना मदत मिळाली. त्यांनी 5 वर्ष त्यांचा कार्यकाल पूर्ण केला आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये 2019मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये BJP परत एकदा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून उदयास आली. तर सेकंड पॉईंट मित्रांनो, मी जसं सांगितलं 5 वर्ष बिंग ब्राह्मण चेहरा. विशेष गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत जेही मुख्यमंत्री झाले, एक तर ते मागासवर्गीय समाजाचे म्हणजे वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे होते. तर महाराष्ट्राला लाभलेले ऑलमोस्ट जे मुख्यमंत्री होते हे मराठा समाजाशी बिलॉंग करते, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठा ही डॉमिनंट कास्ट आहे. अराउंड 35% महाराष्ट्रातली जनता ही मराठा समाजाशी बिलॉंग करते. त्यामुळं मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्री झाले. हां, हे वेगळं की कोणीही मराठ्याला आरक्षण देण्यासाठी कुणीही सपोर्ट केला नाही, त्याच्या विरोधातच उभे राहणारे मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर कोणी जिम्मेदार असेल, कोणी जर शत्रू असेल, तर हा मराठा समाजाचे निवडलेले मुख्यमंत्री आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे 4 वेळेस मुख्यमंत्री असणारे, 2 वेळेस कृषी मंत्री असणारे, डिफेन्स मिनिस्टर केंद्रामध्ये असणारे शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे त्यांनी जातीवादाकडे नेलं आहे हे राज ठाकरे यांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कशा प्रकारे शरदचंद्र पवार साहेबांनी वेळोवेळी भूमिका घेतली हे सुद्धा आपण बघितलं. दुसरा मुद्दा मित्रांनो, शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात जेही मुख्यमंत्री झाले किंवा युती म्हणजेच महाविकास आघाडी जी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेब यांची युती होती 2004 ते 2014च्या दरम्यान जे सरकारमध्ये होते, तेव्हा मुख्यमंत्री कुणी पण असो, तो शरदचंद्र पवार साहेब यांच्या बोटाला धरूनच महाराष्ट्राचा कारभार करत होता. फक्त पृथ्वीराज चव्हाण हे एक जर सोडले, ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं करप्शन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर व्यसन घालण्याचं काम त्यांनी केलं, पण ते व्यसन शरदचंद्र पवार साहेबांना सहन झालं नाही आणि 2.5 महिने निवडणुकीला बाकी असताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं पाप हे शरदचंद्र पवार साहेब यांनी याच्या आधीसुद्धा केलं आहे. तर शरदचंद्र पवार साहेब यांच्या आहारी न जाणारं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस उदयास आले. त्यांचे स्वतःचा करिश्मा आणि एक स्वतःचं व्हिजनरी लिडरशिप म्हणजेच त्यांचं स्वतःचं व्हिजन, याच्यावरती त्यांनी इंडिपेंडंट नेतृत्व स्वतःचं प्रस्थापित केलं. लोकांना पटवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी एक तुम्हाला ऑप्शन आहे, एक चांगला ऑप्शन आहे, जो व्हिजनरी आहे, जो हुशार आहे, जो अभ्यासू आहे आणि जो महाराष्ट्राचा खरंच मोठ्या प्रमाणावरती विकास करू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या, पाणी
पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली. त्या जलयुक्त शिवार योजनेचा मित्रांनो प्रभाव एवढा पडला की ग्रामीण भागामध्ये तुम्ही जा, त्या जलयुक्त शिवार एक आंदोलन झालं होतं. आमिर खान, तुम्हाला आठवत असेल की गावोगावी जाऊन लोक शेततळे करत होते. मोठ्या प्रमाणावरती नाल्यामधला गाळ काढला जात होता, नाल्याची साईज वाढवली जात होती, जेणेकरून पाणी जिथल्या तिथे जिरावं आणि ते पाणी समुद्राकडे वाहावं नाही. अशा प्रकारचा जलयुक्त शिवार हा एक सक्सेसफुल प्रकल्प, विजन म्हणजेच ड्रीम प्रोजेक्ट हा देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला. महाराष्ट्राच्या राजकारणात चौथं महत्त्वाचं कारण, महाराष्ट्राच्या राजकारणात विकास पुरुष म्हणून त्यांची नोंद होऊ लागली होती. ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रासाठी कंप्लीट केले, ते प्रोजेक्ट्स म्हणजे समृद्धी महामार्ग असेल. आता समृद्धी महामार्ग बनताना किती मोठ्या प्रमाणावरती अडचणी ह्या देवेंद्र फडणवीस समोर त्यांच्याच युतीतील म्हणजेच त्यांच्याच गठबंधनातील लीडर्सने आणल्या. एका गावामध्ये जाऊन उद्धव ठाकरे म्हणायचे की एक इंचसुद्धा जमीन देऊ नका. त्याच गावातील सगळं 100% लोकांनी एका रात्रीमध्ये जमीन ही गव्हर्नमेंटला दिली आणि समृद्धी महामार्ग होईल याच्यासाठी प्रयत्न केला. तो फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीवरती विश्वास ठेवून. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विजनरी नेतृत्व म्हणजे की डेव्हलपमेंट, विकास पुरुष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निर्माण होणारी ओळख ही सुद्धा शरदचंद्र पवार साहेब यांच्या डोळ्यामध्ये सलत होती. त्यालासुद्धा त्यांना ऑब्स्टॅकल्स म्हणून निर्माण करायचे होते. भरपूर वेळेस असतं की भरपूर सारे लोक असतात जे स्वतःची सक्सेस लाईन मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची सक्सेस लाईन कशी कापल्या जाईल याचाच आयुष्यभर विचार करत असतात. त्यातलेच एक नेते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आहेत मित्रांनो. चौथं कारण म्हणजे मराठा रिझर्वेशन. मराठा रिझर्वेशन हे हा दशकांपासून चालत आलेला मुद्दा आहे. मराठा रिझर्वेशन असा नाही की हा आजचा मुद्दा आहे की मराठा समाजाला रिझर्वेशन हे आजच पाहिजे आणि याच्या आधी नव्हतं. तर मराठा रिझर्वेशन हा दशकांपासून चालत राहणारा मुद्दा आहे. पण एक ही गोष्ट आपल्याला मानावं लागेल की आणि बाकी समाज पण ह्या गोष्टी म्हणतो आणि इव्हन जे माझे मराठा मित्र आहेत, मराठा समाजातील ज्या लोकांशी माझा कॉन्टॅक्ट आहे किंवा मराठा आहे, ते लोकही म्हणतात की हो, 10% मराठा लोक असे सापडतात की म्हणतात की हो, हे शरदचंद्र पवार साहेब पुरस्कृत आंदोलन राहतात. कारण की ज्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये राहतात त्यावेळेस हेच मराठा आंदोलन किंवा हेच मराठा मोर्चे हे आपल्याला दिसत नाही. मनोज जरांगे पाटीलसारखे व्यक्ती हे घरात जाऊन बसतात. परत मराठा समाजाचे आरक्षणची आठवण कुणाला येत नाही जोपर्यंत शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेच्या बाहेर जात नाही. तर मराठा रिझर्वेशन हे देवेंद्र फडणवीसांनी देऊन एका ब्राह्मणाने मराठा रिझर्वेशन दिलं हे शरदचंद्र पवार साहेबांना कसं सहन होईल की ज्या व्यक्तीने आयुष्यभर मराठा समाजाच्या रिझर्वेशनचा विरोध केला ते शरदचंद्र पवार साहेब, एका ब्राह्मणाने मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं आणि हे इतिहासात नोंद केल्या जाईल की देवेंद्र फडणवीस एक ब्राह्मण ज्यांची 2.5% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्या व्यक्तीने 5 वर्ष राज्य करून मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं. आणि मराठा लीडर जो एका जातीवरती राजकारण करतो, नेहमी जातीमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न करतात, तेच आयुष्यभर शरदचंद्र पवार साहेबांनी केलं आहे. ते तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. शरदचंद्र पवार साहेबांचा इतिहास हा खूप वेगळा आहे आणि त्यांची जी इमेज ते म्हणतात ना, इमेज ऑफ लाईफ लोकांसमोर उभी केली की शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्रातले खूप मोठे नेते जे स्वतःच्या पार्टी बनवल्यापासून एकदाही मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मुख्यमंत्री झाले 4दा, ते काँग्रेसच्या जीवाच्या भरवशावर झाले, म्हणजे परजीवी आहे. 3.5 जिल्ह्याच्या पलीकडे पोहोच नाही. यावेळेस सुद्धा लोकसभेमध्ये जर एकटे लढले असते किंवा यावेळेस जर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं एकीकरण करून मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला जर सपोर्ट केला नसता तर आणि ओबीसी समाज जर एकवटला गेला असता तर ते शरदचंद्र पवार साहेब याही वेळेस लोकसभेमध्ये काय हाल झाले असते हे आपल्याला माहिती आहे. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आज त्यांच्या 10 पैकी 8 जागा ह्या लोकसभेला निवडून आल्यात. तर मराठा रिझर्वेशन देणारे ब्राह्मण समाजाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांची इतिहासात नोंद झाली असती. तिसरा म्हणजे अजितदादा, जो शेवटचा त्याला म्हणतात ना की वर्मावर बोट घालणं, तो शेवटचा डाव म्हणजे अजितदादाला फोडून, राष्ट्रवादी पार्टीला फोडून अजितदादाला बाजूला करणं आणि शरदचंद्र पवार साहेबांची जी पुण्याई होती आयुष्यभराची की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवली, त्यानंतर ती हमेशा सत्तेमध्ये राहते, त्या पार्टीला फोडून अजितदादा पवारला बाहेर नेणं म्हणजे घरातच फूट पाडणं, हा जो देवेंद्र फडणवीसांचा एक मास्टर स्ट्रोक होता, तो मास्टर स्ट्रोकसुद्धा त्याच्या अंगलटी आला. तर मित्रांनो, हे असे काही मुद्दे होते की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सतत शरदचंद्र पवार साहेबांच्या डोळ्यामध्ये सलत होते. तर हे झाल्या सगळ्या गोष्टी, जे रिझन्स आहेत की देवेंद्र फडणवीस, वाय शरद पवार हेट देवेंद्र फडणवीस, हे रिझन्स आहेत की शरदचंद्र पवार साहेब देवेंद्र फडणवीसचा हेट का करतात. आता मित्रांनो, जरांगे उदय महाराष्ट्र राजकारणामध्ये जरांगे फॅक्टर हा किती महत्त्वाचा आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती हा जरांगे फॅक्टरने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ध्रुवीकरण निर्माण केलं आहे. कशा प्रकारे त्यांची मराठा समाजाची एकमूठ बांधलेली आहे, त्याचा कशा प्रमाणात म्हणजे कसा हा महाविकास आघाडीला फायदा झाला, तो 2024च्या लोकसभेमध्ये असो की 2024च्या येणारी जी विधानसभा महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामध्ये फायदा कसा होईल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं
जरांगे पाटील साहेबांनी जाणून बुजून, तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र राजकारणामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. तर एक मुख्यमंत्री, दुसरा उपमुख्यमंत्री आणि तिसरा उपमुख्यमंत्री म्हणजे ब्राह्मण समाजाचा. पण जरांगे पाटील साहेबांनी, तुम्हाला ते आठवत असेल की ज्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब, वा साहेबांची एनर्जी बघा म्हणून ज्या प्रकारे जरांगे साहेब बाकीच्यांना शिव्या आणि साहेबांचे चरण स्पर्श करत होते, त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की ज्या प्रकारे शरदचंद्र पवार साहेबांनी जेव्हा उद्गार काढले की देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्या, म्हणजेच शरदचंद्र पवार साहेबांनी ब्राह्मणवादाचं द्वेष आणि ब्राह्मण द्वेष हा त्या बीज त्या मराठा रिझर्वेशनच्या मोर्चामध्ये टाकलं, तेव्हापासून हा भडका उडाला आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांना स्पेसिफिकली नोट्स देण्यात आल्या की तुम्ही प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्यांची जात, बामणी कावा, ब्राह्मण, 3 मिनिटात ब्राह्मण संपू, अशा प्रकारची अरेरावीची भाषा, अशा प्रकारची जीवघेणी भाषा ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली. मनोज जरांगे पाटीलने मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण द्वेष हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवला. तो कोणाच्या बोलण्यावर पसरवला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो मित्रांनो, हे व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत. मी असं नाही की काही पण वेगळं बोलतो. 3 मिनिटामध्ये सगळं ब्राह्मण संपू याची भाषा कोणी केली होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मराठा ब्राह्मणवाद हा तेव्हाच, म्हणजे मराठ्यांचं एकीकरण तेव्हा झालं असतं जेव्हा तुम्ही एका जातीला टार्गेट केलं असतं. ती जात म्हणजे कोणती, तर ब्राह्मण जात. म्हणजे ब्राह्मण द्वेषांवरून मराठा समाजाचं एकीकरण झालं, बाकी समाजाचं पण एकीकरण झालं आणि ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणावरती एक न झाल्यामुळे त्याचा फटकासुद्धा हा महायुतीला या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बसला. कारण की ओबीसी समाज हा एक का होऊ शकत नाही, याच्या आधीच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे की ज्या प्रकारच्या 400 जाती ओबीसी समाजामध्ये आहेत आणि त्या जाती एकत्र येणं हे खूप कठीण आहे मित्रांनो, आणि त्या एकत्र येणार नाही. जर BJP ओबीसीच्या बरोबर बसली आणि BJPला मोठ्या प्रमाणावरती, म्हणजेच कमीत कमी 20-30% मराठा समाजाचं जर मतदान झालं नाही, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा BJPचं खूप कठीण आहे. जे अंतर्गत वाद चव्हाट्यावरती येतात, जसं तुम्ही UPमध्ये योगी आदित्यनाथला हटवेल या गोष्टी चालू आहे, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध हे अंतर्गत विरोध सुरू आहे आणि तो विरोध चव्हाट्यावरती येत आहे. त्यातून हे लक्षात येतं की हे जर वाद मिटले नाही आणि ओबीसी समाजाचं एकीकरण होणार नाही, हे काळ्या दगडावरची रेष आहे. मराठा समाज हा जोपर्यंत BJPला आऊट करणार नाही तोपर्यंत BJP परत सत्तेमध्ये येणं खरंच कठीण आहे मित्रांनो, हे एक कारण. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांचे हस्तक म्हणून ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी काम केलं. आता हस्तक म्हणजे मी नाही म्हणतात, तर लोकांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांचे हस्तक हे जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील, तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो, ज्या प्रकारे एकनाथ शिंदेचं नाव घेऊन शिवाय देतात, देवेंद्र फडणवीस यांना तर आय बहीण सगळं काढतात. त्यानंतर अजून अजितदादा पवार विरुद्ध जास्त बोलत नाही, कारण त्यांना माहीत आहे अजितदादा पवार हे घोडे, ठीक आहे. तर ते एक कारण आहे. पण त्यांचं बघा की आत्ता महाविकास आघाडीचं तुम्ही त्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल जरांगेचं, की हे का गेले नाही. जेव्हा मराठा समाजाला ओबीसीतून रिझर्वेशन देण्याचा मुद्दा चालू होता तेव्हा हे का गेले नाही. तर शरद पवार साहेबांचं नाव ते कधीही घेत नाही. काँग्रेसच्या उद्धव ठाकरे यांचं नाव कधीही घेत नाही. ते कधीही बोलत नाही की यांनी आजपर्यंत रिझर्वेशन मराठा समाजाला दिलं नाही. त्यांचा ट्रोस आणि टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस आहे आणि विधानसभेपर्यंतची सुपारी त्यांनी घेतली आहे. हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की विधानसभेपर्यंतची सुपारी ही मनोज जरांगे पाटील साहेबांनी, शरद पवारांनी त्यांना दिलेली आहे. तोपर्यंत त्यांचं आपोषण आंदोलन हे चालूच राहणार आहे आणि नवीन मागण्या तयार होत राहतील. त्यानंतर एकनाथ शिंदे, मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या जंबेच्या बाजू कोणत्या आहेत, ज्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडून येणाऱ्या विधानसभेचं नेतृत्व काढून हे एकनाथ शिंदेला देण्यात येऊ शकतं आणि परत एकदा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याचं म्हणजे एक कारण म्हणजे मराठा कास्ट. आता मराठा कास्ट जी महाराष्ट्रात डॉमिनंट कास्ट आहे, त्या कास्टला सॅटिस्फाय आणि प्लॅकेट करण्यासाठी मराठा कार्ड हे BJP परत एकदा खेळू शकते आणि एकनाथ शिंदे साहेब यांना समोर करून त्यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा इलेक्शन लढू शकते. त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे साहेबांना नक्कीच होईल. दुसरी गोष्ट म्हणजे युती, जी BJP आणि शिवसेनेची युती आहे, ती जवळपास 25 वर्षाची युती आहे. त्यामुळे ही टाईम अँड टेस्टेड युती आहे. हां, उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थापोटी त्यांनी 2019च्या इलेक्शननंतर युती तोडली आणि युती तोडली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांनी सरकार बनवली आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नॉन BJP, आज जो रोष मराठा समाजाचा आहे तो BJPकडे मोठ्या प्रमाणात रोष आहे. तो रोष कमी करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या हातात नेतृत्व द्यावं, म्हणजेच मराठा समाजाचं नेतृत्व दिसेल, मुख्यमंत्री मराठा समाज दिसेल आणि चेहरासुद्धा शिवसेनेचा समोर राहील. त्यामुळे मराठा समाजाचा आक्रोश हा
काही प्रमाणावरती कमी होऊ शकतं आणि वेगवेगळ्या योजना काढणं आणि वेगवेगळ्या जातींचं समीकरण बसवणं याचा जर विचार केला तर हे खूप कठीण काम आहे. पण त्या दोरीवरून त्या वाटेवरून BJPला चालावं लागेल आणि ती कसरत करावं लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट खरी की अश्वत्थामाचा जसा हेरून वध करण्यात आला तशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना जातीच्या चक्रव्यूहामध्ये हेरण्यात आला आहे आणि ते चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस कसं तोडतील हे आपल्याला बघावं लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.